नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगामध्ये किमान पेन्शनमध्ये मोठी वाढ. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 8 पे कमिशन. पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे, कारण एकूण पेन्शनमध्ये मोठी वृद्धी होणार आहे. प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारमार्फत किमान पेन्शनमध्ये वाढ केली जाणार आहे. ही वाढ 16,740 रुपये इतकी होणार आहे. सदरची वाढ ही फिटमेट फॅक्टरवर आधारित असणार आहे. पेन्शनमध्ये किती वाढ होणार? केंद्र सरकार पेन्शन धारकांच्या किमान पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा विचार करत आहे. सध्या पेन्शनधारकांना किमान 9,000 इतकी पेन्शन मिळते. यामध्ये 16,740 रुपये इतकी वाढ केली जाणार आहे. यामुळे किमान पेन्शन वाढून 25,740 रुपये इतकी होण्याची शक्यता आहे. सदर वाढ ही फिटमेट फॅक्टरवर आधारित असणार आहे. यामध्ये महागाई भत्त्याचा देखील अर्थभाव असणार आहे. यामुळे पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगामध्ये मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. नवीन निवृत्ती वेतन योजनामध्ये देखील बदलाची प्रस्ताव. नुकतेच केंद्र सरकारने सुरू केलेली यूपीएस पेन्शन योजनामध्ये कर्मचाऱ्यांचा पूर्ण पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी किमान 25 वर्ष सेवा पूर्ण आवश्यक असेल, तर निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यातील त्यांच्या मूळ वेतनाचा 50% रक्कम इतकी पेन्शन म्हणून निश्चित केली जाईल. धन्यवाद.